नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय समाजशास्त्र, प्रकरण क्रमांक 1 हे आपण यापूर्वी अभ्यासले आहे. इयत्ता 11वी मधील समाजशास्त्र या विषयामधील प्रकरण क्रमांक 1 हे आपण अभ्यासलेले आहे, म्हणजे समाजशास्त्राचा परिचय. विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्राचा परिचय अभ्यासत असताना आपण समाजशास्त्राची व्याख्या पाहिली. समाजशास्त्र या प्रकरणाची, पहिल्या प्रकरणाची म्हणजे समाजशास्त्राचा परिचय याची प्रस्तावना पाहिली, समाजशास्त्राची व्याख्या पाहिली, अर्थ पाहिला. त्यानंतर समाजशास्त्राचा उगम आणि व्याप्ती पाहिली. सगळ्यात महत्त्वाचं समाजशास्त्राचं जे महत्त्व आहे ते महत्त्व सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासले. या प्रकरणाखालचा जो स्वाध्याय आहे तो तुम्हाला मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडवायला सांगितला होता आणि निश्चितपणे बऱ्याच विद्यार्थ्यांनी तो सोडवला असेलच. कारण हा जो स्वाध्याय आहे त्याचा पीडीएफ मी आपल्या इयत्ता 11वी आर्ट्सच्या मुलं आणि मुली या दोन्ही ग्रुपवरती काय केलेलं होतं, सेंड केलेलं होतं. त्यामुळे तो जो स्वाध्याय आहे तो तुम्ही सोडवला असेल अशी मी आशा बाळगते. आणि आज आपण म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रांचं जे योगदान आहे या योगदानाचा आपण अभ्यास करणार आहोत. यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाची आपण थोडक्यात जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना पाहणार आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला समाजशास्त्राबाबत जे काही कार्य केलेले आहे असे काही भारतीय आणि पाश्चिमात्य जे समाजशास्त्रज्ञ आहे त्यांचा थोडक्यात अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण अभ्यासत असताना थोडस जड जाणार आहे, कारण यामध्ये असणारे जे पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ आहे ते तुमच्या आणि माझ्याही परिचयाचे नाही. आता निश्चितपणे तुम्ही म्हणसाल तुमच्या परिचयाचे कसे नाही, तर निश्चितपणे हा विषय मी तुम्हाला शिकवते, त्यामुळे त्या समाजशास्त्रज्ञांचा परिचय मला यापूर्वी झालेला आहे आणि त्या समाजशास्त्रज्ञांचा अभ्यासही मी केलेला आहे. त्यामुळे त्यांचा परिचय मला आहे परंतु तुम्हाला नाही. म्हणून या ठिकाणी मी असं म्हणते की हे जे समाजशास्त्रज्ञाचा जो प्रकरण आहे की पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचं योगदान, हे जे प्रकरण आहे यातील जे पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ आहे ते थोडेसे समजायला अवघड आहे. याचं कारण असं आहे की पहिल्यांदाच यांची नावं तुम्ही या प्रकरणामध्ये काय करणार आहोत किंवा या विषयामध्ये तुम्ही ऐकणार आहे. आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलं की ऑगस्ट कॉम्ट हे नाव आपण पाहिलं आणि ऑगस्ट कॉम्ट हे समाजशास्त्राचे कोण आहेत, तर जनक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याची प्रस्तावना पाहत असताना आपल्याला या मागच्या प्रकरणामध्ये काही गोष्टी अभ्यासलेल्या आहेत त्या गोष्टींचा थोडक्यात आढावा सुद्धा घ्यायचा आहे. आता ऑगस्ट कॉम्ट आणि एमिल डर्कहाइम पहा. एमिल डर्कहाइम हे समाजशास्त्रज्ञ आहेत, हे पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ आहेत. यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये सुद्धा करायचा आहे. परंतु त्यापूर्वी आपल्याला हे पाहायचं आहे की ऑगस्ट कॉम्ट आणि एमिल डर्कहाइम यांनी फ्रान्समध्ये समाजशास्त्राचा पाया रचला आणि त्यामुळे फ्रान्स ही समाजशास्त्राची जन्मभूमी मानली जाते. म्हणजे समाजशास्त्राचा खरा जो उगम आहे तो फ्रान्समध्ये झालेला आपण पाहिलं की फ्रेंच क्रांती झाली आणि ही क्रांती कशामुळे झाली हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलेलं आहे. मग ऑगस्ट कॉम्ट आणि एमिल डर्कहाइम यांनी फ्रान्समध्ये समाजशास्त्राचा पाया रचला किंवा पाया घातला आणि त्यामुळे फ्रान्स ही समाजशास्त्राची जन्मभूमी मानलं जातं. ही समाजशास्त्रीय परंपरा नंतरच्या काळात यथावकाशपणे इतर युरोपीय जे देश आहे किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा पसरलेली आपल्याला दिसते. जशी भारतामध्ये ही समाजशास्त्रीय परंपरा आली तशी युरोपमधील इतर जे देश आहे त्या देशांमध्ये सुद्धा ही समाजशास्त्रीय परंपरा पोहोचलेली आहे, हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. समाजशास्त्राचा विकास फक्त पाश्चिमात्य जगापुरताच मर्यादित नाही विद्यार्थी मित्रांनो, भारतातही समाजशास्त्राचा विकास झालेला आहे. समाजशास्त्रात अनेक भारतीय समाजशास्त्रज्ञांनी अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. या पाठात आपण ऑगस्ट कॉम्ट, त्यानंतर एमिल डर्कहाइम, कार्ल मार्क्स हे पाश्चिमात्य जे विचारवंत आहे, त्याचबरोबर तुम्हाला फलकावरती दिसतंय की अब्दुल रहमान इब्न खालदून हे जे आहे समाजशास्त्रज्ञ, यांचाही थोडक्यात परिचय आपल्याला प्रस्तावनेमध्ये घ्यायचाच आहे. त्याचबरोबर जे भारतीय समाजशास्त्रज्ञ आहे ते म्हणजेच त्या ठिकाणी जी एम घुर्रे, त्यानंतर एम एन श्रीनिवास
इरावती कर्वे असे काही भारतीय समाजशास्त्रज्ञ आहे, यांचाही आपल्याला अभ्यास या प्रकरणामध्ये करायचा आहे. म्हणजे जवळ-जवळ 6 समाजशास्त्रज्ञांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे आणि त्यामधील जवळ-जवळ 2 समाजशास्त्रज्ञ आहे, की जे तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्हाला माहिती नाही अशा गोष्टींमध्ये त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या पाठामध्ये आपण ऑगस्ट कॉम्ट, एमिल डर्कहाइम आणि कार्ल मार्क्स या प्रमुख पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर जे भारतीय समाजशास्त्रज्ञ आहे ते म्हणजे जी.एस. गुर्रे, एम.एन. श्रीनिवास आणि इरावती कर्वे यांचा आपल्याला काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. या प्रत्येक समाजशास्त्रज्ञाने समाजशास्त्राच्या व्यापक कक्षेत राहून महत्त्वाचे संशोधन केलेले आहे आणि त्यांचा जो अभ्यास विषय किंवा या विषयाशी, या क्षेत्राशी ते निगडीत आहेत. अनेक महत्त्वपूर्ण संकल्पना त्यांनी विकसित केलेल्या आहेत. तसेच सामाजिक वर्तनाचे स्पष्टीकरण देताना त्यांनी अनेक दिग्दर्शी सिद्धांतही या प्रकरणामध्ये किंवा या दिग्दर्शी सिद्धांताची निर्मिती सुद्धा केलेली आपल्याला या ठिकाणी थोडक्यात पाहायची आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर आपल्याला अतिशय महत्त्वाचे जे समाजशास्त्रज्ञ आहे किंवा त्या ठिकाणी हा जो समाजशास्त्रज्ञ आहे, हा जरी पाश्चात्य असला तरी त्या ठिकाणी त्याचं जे योगदान आहे ते थोडक्यात पाहायचं आहे. ते म्हणजेच अब्दुल रहमान इब्न खालदून. अब्दुल रहमान इब्न खालदून हे आपल्याला या प्रस्तावनेमध्ये थोडक्यात पाहायचे आहे. समाजशास्त्र ही पाश्चिमात्य कल्पना आहे. आपण आत्ताच पाहिलं की फ्रान्स या देशामध्ये त्या ठिकाणी त्याचा काय केला? पाया घातला गेला आणि खऱ्या अर्थानं फ्रान्सची त्या ठिकाणी समाजशास्त्राची जन्मभूमी म्हणून त्या ठिकाणी फ्रान्स या देशाकडे काय केलं जातं? पाहिलं जातं. हे आपण आत्ताच प्रस्तावनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो पाहिलेलं आहे. मग समाजशास्त्र ही पाश्चात्य कल्पना आहे असं जरी मानलं गेलं, पण काही विचारवंत अभ्यासक हे होते, ते जगाच्या वेगळ्या भागात खूप पूर्वीपासूनच समाजशास्त्र उपयोगात आणत होते आणि खऱ्या अर्थानं जे होते समाजशास्त्रज्ञ किंवा जर भारतीय समाजशास्त्रज्ञांचा विचार केला किंवा पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचा विचार केला, तर काही विचारवंत हे या समाजशास्त्राचा अभ्यास हे पूर्वी म्हणजे जसा समाजशास्त्राचा उदय झाला त्याच्या अगोदरपासूनच त्या ठिकाणी समाजशास्त्र उपयोगात आणत होते. अब्दुल रहमान इब्न खालदून यांचा जन्म जर पाहिला तर उत्तर आफ्रिकेत ट्युनिस येथे झाला. पहा, अब्दुल रहमान इब्न खालदून यांचा जो जन्म आहे तो उत्तर अमेरिकेमध्ये ट्युनिस येथे झाला. राजकारणात ते पूर्वीपासूनच काय होते? सक्रिय होते. त्यांनी ट्युनिस, मोरोक्को, स्पेन येथील सुलतानांना सेवा पुरवली. म्हणजे त्यांचं योगदान काय आहे? तर हे जे प्रदेश आहेत, उदाहरणार्थ ते राजकारणामध्ये सक्रिय होते निश्चितपणे. त्यांनी ट्युनिस, मोरोक्को, स्पेन या ठिकाणी जे सुलतान होते त्यांना सेवा पुरवली आणि ते शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा परतले. याच कालखंडामध्ये ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य करत होते. त्यांनी समाजशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. अनुभवधिष्ठित संशोधन म्हणजे काय? अनुभवधिष्ठित संशोधन आणि सामाजिक घटनांमधील कारणांची जी मीमांसा आहे, त्या कारण मीमांसेचा त्यांनी काय केला? अभ्यास केला आणि सामाजिक घटनांमागील कारणांचा सुद्धा त्यांनी काय केला? अभ्यास केला. यावर त्यांनी मुख्यत्वे करून भर दिला. विविध सामाजिक संस्था आणि त्यांच्यातील परस्पर जे संबंध आहे यांच्या अभ्यासावर त्यांनी भर दिला. प्राथमिक अवस्थेतील समाज आणि आधुनिक समाज यांचा तुलनात्मक अभ्यासातही त्यांना रस होता. म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये समाज कसा होता, त्यानंतर आधुनिक अवस्थेमध्ये समाज कसा आहे याचा तुलनात्मक अभ्यास सुद्धा या अब्दुल रहमान इब्न खालदून यांनी काय केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच अशा पद्धतीने समाजशास्त्राच्या योगदानामध्ये अब्दुल रहमान इब्न खालदून यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. समाजशास्त्र हा पाश्चिमात्य जरी कल्पना असली असं जरी मानलं जात असलं तरी काही विचारवंत किंवा अभ्यासक जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पूर्वीपासूनच समाजशास्त्र उपयोगात आणत होते. आता अब्दुल रहमान इब्न खालदून यांचा जन्म जर पाहिला तर उत्तर आफ्रिकेमध्ये ट्युनिस येथे त्यांचा जन्म झाला. व्हेरी आयएमपी क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, रिकाम्या जागेसाठी किंवा त्या ठिकाणी एका वाक्यात उत्तरांसाठी जर हा प्रश्न तुम्हाला विचारला की अब्दुल रहमान इब्न खालदून यांचा जन्म कुठे झाला, तर उत्तर आफ्रिकेत ट्युनिस येथे त्यांचा जन्म झाला.
ते राजकारणात सक्रिय होते. त्यांनी ट्युनिस, मोरोक्को, स्पेन या देशामधील जे सुलतान आहे त्या सुलतानांना सेवा पुरवली. ते शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा परतले. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी चांगलं योगदान दिलेलं आपल्याला दिसतं. अनुभवनिष्ठ संशोधन, सामाजिक घटनांमागील कारणांचा अभ्यास यावर सुद्धा त्यांनी काय केला होता? भर दिला होता. त्याचबरोबर विविध सामाजिक जे संस्था आहे आणि त्यांच्यातील जो परस्पर संबंध आहे यांच्यावर सुद्धा त्यांनी यांच्या अभ्यासावरती सुद्धा भर दिला. प्राथमिक अवस्थेमधील समाज आणि आधुनिक समाज यांचा जो तुलनात्मक अभ्यास आहे, या तुलनात्मक अभ्यासामध्ये सुद्धा त्यांना रस होता. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तावनेमध्ये आपण अब्दुल रहमान इब्न खालदून यांचा अभ्यास पाहिला. आता आपल्याला पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचा जो परिचय आहे त्यातला पहिला समाजशास्त्रज्ञ जो आहे ऑगस्ट कॉम्ट, त्याचा जो कार्यकाल आहे ते म्हणजे 1798 ते 1857 हा त्यांचा कार्यकाल आहे. आणि या कार्यकालामध्ये त्यांनी समाजशास्त्रासाठी काय योगदान दिलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ऑगस्ट कॉम्ट यांना समाजशास्त्राचं जनक मानलं जातं. हे आपण प्रकरण क्रमांक 1 मध्ये अभ्यासलेलंच आहे. तरी सुद्धा त्यांचा ऑगस्ट कॉम्ट यांचा आपल्याला थोडक्यात परिचय अभ्यासायचा आहे. ऑगस्ट कॉम्ट यांना समाजशास्त्राचं जनक मानलं जातं. त्यांचा जो जन्म आहे तो 19 जानेवारी 1798 मध्ये झालेला आहे. कुठे झाला? तर फ्रान्स मधील मॉन्टेपेलियर येथे झाला. पहा, ऑगस्ट कॉम्ट हे समाजशास्त्राचे कोण होते? जनक मानले जात होते. त्यांचा जन्म जो आहे तो 19 जानेवारी 1798 मध्ये फ्रान्स मध्ये मॉन्टेपेलियर येथे झाला. त्यांचे पूर्ण जे नाव आहे ते जर पाहिलं तर एसिडोर ऑगस्ट मॉरेक फ्रांकोइसिस झेवियर कॉन्ट असं त्यांचं नाव आहे. अतिशय लॉंग स्वरूपामध्ये किंवा विस्तृत स्वरूपामध्ये मी हे नाव तुम्हाला सांगते. निश्चितपणे ते तुमच्या डोक्यावरून गेला असेल, पण विद्यार्थी मित्रांनो, वारंवार हे जर नाव पाहिलं किंवा अगदी शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्ही त्यांना ऑगस्ट कॉम्ट असेही म्हणू शकता. त्यांचं जे पूर्ण नाव आहे इसिडोर, नाव काय आहे? इसिडोर ऑगस्ट मॉरेक फ्रांकोइस झेवियर कॉम्ट. मी पुन्हा एकदा त्यांचं नाव सांगते. इसिडोर ऑगस्ट मॉरेक फ्रांकोइस झेवियर त्या ठिकाणी कॉम्ट हे त्यांचं काय आहे? नाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे त्यांचं संपूर्ण नाव. ते बंडखोर वृत्तीचे होते. प्रस्थापित व्यवस्थेला ते आव्हान देणारे होते. म्हणजे त्या कालखंडामध्ये जी व्यवस्था आहे, जे राजकारण आहे, त्याला त्या व्यवस्थेला ते काय करायचे? आव्हान द्यायचे. ते बंडखोर वृत्तीचे होते. अन्याय सहन न करणारे होते. ते गणित तज्ञ होते आणि तत्ववेत्ते सुद्धा होते. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी समाजशास्त्राच्या पुनर्रचनेची गरज व्यक्त केली. की त्यांना वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी असं वाटलं की समाजशास्त्राची पुनर्रचना केली पाहिजे आणि याची गरज आहे, हे त्यांनी व्यक्त केलं होतं. म्हणून या ठिकाणी त्यांचं जे योगदान आहे, ऑगस्ट कॉम्ट यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरं पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ जे पाहणार आहोत ते म्हणजे हॅरियट मार्टिना. ही या ठिकाणी स्त्री समाजशास्त्रज्ञ आहे. हॅरियट मार्टिना, तिचा जर कार्यकाल आपण पाहिला तर 1802 ते 1876 हा तिचा कार्यकाल आहे. 1802 ते 1876 हा तिचा कार्यकाल आहे. या ब्रिटिश सामाजिक विचारवंत होत्या. म्हणजे त्या कुठल्या होत्या? तर ब्रिटिश म्हणजे त्या ठिकाणी ब्रिटन मधल्या होत्या. ब्रिटिश सामाजिक विचारवंत त्या होत्या. काही विचारवंतांच्या मते त्या पहिल्या स्त्री समाजशास्त्रज्ञ होत्या. पहा, तुम्हाला जर विचारलं पहिल्या स्त्री समाजशास्त्रज्ञ कोणत्या, तर त्या हॅरियट मार्टिना. हॅरियट मार्टिना या पहिल्या स्त्री समाजशास्त्रज्ञ होत्या. म्हणजे हे सर्व समाजशास्त्रज्ञांच्या मते नव्हतं, परंतु काही समाजशास्त्रज्ञांच्या मते असं म्हणणं होतं, काही विचारवंतांच्या मते असं म्हणणं आहे की हॅरियट मार्टिना या पहिल्या स्त्री समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले किंवा निबंध लिहिले. कॉम्ट यांच्या कोन दी फिलॉसॉफी पॉझिटिव्ह हा जो फ्रेंच ग्रंथ आहे, हा फ्रेंच भाषेतील ग्रंथ आहे, तर 1839 मध्ये तो प्रकाशित केला. मार्टिना यांनी याच ग्रंथाचे 2 विभाग केले आणि त्या विभागात 1853 मध्ये त्याचं त्यांनी काय केलं? भाषांतर केलं. अतिशय महत्त्वाची माहिती हॅरियट मार्टिना यांच्याबद्दल मी सांगते. या पहिल्या स्त्री समाजशास्त्रज्ञ काही विचारवंतांच्या मते
त्यांना वाटत होतं की या पहिल्या स्त्री समाजशास्त्रज्ञ आहे. या ब्रिटिश सामाजिक विचारवंत होत्या. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी अनेक ग्रंथ आणि निबंध लिहिले. त्यांनी कॉन दे फिलॉसॉफी पॉझिटिव्ह हा जो ग्रंथ लिहिला हा फ्रेंच ग्रंथ आहे. हा फ्रेंच भाषेतील ग्रंथ 1839 मध्ये प्रकाशित केला. मार्टिना यांनी याच ग्रंथाचे 2 विभागात म्हणजे 1853 मध्ये भाषांतर केलं. त्याचं नाव द पॉझिटिव्ह फिलॉसॉफी ऑफ ऑगस्ट कॉम. त्याचं नाव काय होतं? द पॉझिटिव्ह फिलॉसॉफी ऑफ ऑगस्ट कॉम हे होतं. हे त्यांचे अतिशय मोलाचं योगदान की ऑगस्ट कॉम यांचा जो ग्रंथ आहे त्याचं त्यांनी काय केलं? फ्रेंच मध्ये भाषांतर केलं 1853 मध्ये आणि त्याचं नाव बदललं द पॉझिटिव्ह फिलॉसॉफी ऑफ ऑगस्ट कॉम. म्हणजे ऑगस्ट कॉम यांची जी समाजशास्त्रीय फिलॉसॉफी आहे ती त्यांनी या ग्रंथामध्ये काय केली? मांडली. हे त्यांचं अतिशय मोलाचं योगदान होतं विद्यार्थी मित्रांनो. त्यांनी इंग्रजी भाषा बोलणाऱ्या जगाची ओळख करून देण्याचं श्रेय या ठिकाणी हॅरिएट मॉर्टिना यांना जातं. की त्यांची इंग्रजी भाषा बोलणाऱ्या जगाची ओळख करून देण्याचे श्रेय. त्यांची जी इंग्रजी भाषा होती त्यांच्या ग्रंथामध्ये त्याची जगाशी ओळख करून देण्याचे श्रेय जर कोणाला जातं ते हॅरिएट मार्टिना यांना जातं. सोसायटी इन अमेरिका हा त्यांनी त्यांचा 1937 मध्ये सालामध्ये प्रसिद्ध झालेला ग्रंथ. या ग्रंथातील त्यांचे विचार हे समाजशास्त्रीय पद्धतीचे उत्तम उदाहरण आहे. सोसायटी इन अमेरिका हा त्यांचा 1937 सालामध्ये प्रसिद्ध झालेला ग्रंथ होता आणि या ग्रंथातील त्यांचे जे विचार आहे ते समाजशास्त्रीय पद्धतीचे उत्तम उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, मार्टिना यांचं जे मत आहे किंवा यांच्या मते समाजशास्त्राचा जो अभ्यास आहे हा करताना त्याच्या राजकीय, धार्मिक आणि सामाजिक संस्थांच्या सर्व पैलूंचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे समाजशास्त्राचा अभ्यास करायचा म्हणजे फक्त समाजाचा अभ्यास करायचा नाही, तर याच्यामध्ये समाजाचे जे धार्मिक पैलू आहे, समाजाचे जे सामाजिक पैलू आहे किंवा जे राजकीय पैलू आहे, या सर्व पैलूंचा समाजशास्त्रामध्ये काय झाला पाहिजे? अभ्यास झाला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी स्त्रियांच्या अभ्यासाला सुद्धा त्या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये महत्त्व दिलं. त्यामध्ये समाजशास्त्रामध्ये त्याचा समावेश करण्याचा आग्रह धरला की स्त्रियांचा अभ्यास सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे समाजशास्त्रामध्ये. विवाह, मुले, धार्मिक व्यवहार किंवा त्या ठिकाणी वंश यासारख्या ज्या संकल्पना आहे समाजातील या मुद्द्यांचा अभ्यास करणाऱ्या त्या पहिल्या समाजशास्त्रज्ञ होत्या. अतिशय महत्त्वाचं योगदान त्या ठिकाणी हॅरिएट मार्टिना यांचं आहे की त्यांनी समाजशास्त्रामध्ये स्त्रियांच्या अभ्यासाला महत्त्वाचं स्थान दिलं. स्त्रियांचा जो अभ्यास आहे अभ्यास का महत्त्वाचा आहे समाजामध्ये हे त्यांनी पटवून दिलं. विवाह म्हणा, मुले म्हणा, धार्मिक व्यवहार म्हणा किंवा वंश म्हणा यासारखे जे मुद्दे आहेत हे मुद्दे सुद्धा ते महत्त्वाचे आहेत समाजशास्त्रामध्ये हे त्यांनी पटवून दिलं आणि यामुळे त्या पहिल्याच समाजशास्त्रज्ञ ठरल्या. या मुद्द्यांच्या अभ्यासामुळे त्या ठिकाणी या सगळ्या घटकांचा अभ्यास करणाऱ्या त्या पहिल्याच समाजशास्त्रज्ञ ठरल्या. त्यांच्या मते जर आपल्याला स्त्रियांचं दुय्यम स्थान समजून घ्यायचं असेल तर समाजाचा समग्र अभ्यास करणं फार गरजेचं आहे. म्हणजेच या ठिकाणी त्यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान की समाजाचं स्थान जर समजून घ्यायचं असेल तर किंवा समाजामध्ये असणाऱ्या स्त्रियांचं जर स्थान समजून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी समाजाचा समग्र अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. हे त्या ठिकाणी हॅरिएट मार्टिना यांनी काय केलं? त्या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये पटवून दिलं. यांचं योगदान जे आहे हॅरिएट मार्टिना यांचं अतिशय महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रांचं जे योगदान आहे त्याच्यामधले अब्दुल रहमान इब्न खालदून यांचा थोडक्यात परिचय पाहिला आणि पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांच्या परिचयामध्ये आपण ऑगस्ट कॉम्ट यांचा थोडक्यात परिचय पाहिला आणि हॅरिएट मार्टिना यांचा सुद्धा परिचय पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, हे तिन्ही जे समाजशास्त्रज्ञ आहे हे अतिशय महत्त्वाचे समाजशास्त्रज्ञ आहे. आता आपल्याला पुढचा जो घटक आहे तो म्हणजेच कॉम्टने सामाजिक तत्वज्ञान जे आहे त्याच्यावर आधारित जे मानवी ज्ञान उत्क्रांतीचे 3 अवस्था आहेत त्या अवस्था आपल्याला पाहायच्या आहेत. त्याच्यामध्ये धार्मिक अवस्था, तात्विक किंवा आध्यात्मिक अवस्था आणि तिसरी म्हणजे वैज्ञानिक प्रत्यक्षवादी जी अवस्था आहे या तिन्ही अवस्थेचा अभ्यास आहे जो आहे म्हणजे ऑगस्ट कॉमचा
या तिन्ही ज्या अवस्था आहे की मानवी ज्ञान आणि उत्क्रांतीच्या या 3 अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहे. या 3 अवस्था म्हणजे धार्मिक अवस्था, तात्विक आणि आध्यात्मिक अवस्था आणि तिसरी जी अवस्था आहे ती म्हणजे वैज्ञानिक आणि प्रत्यक्षवादी अवस्था. या अवस्थेचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.